काय मॅडम, कुठे निघालात बॅग वगैरे घेऊन? गेस करा बघू. माझ्या कंप्लेंट करायला जात असणार माहेरी? नाही हो, अजून एक चान्स देते, सांगा बघू. गोव्याला जात असतील मैत्रिणींसोबत, अजून काय? नाही, आणि मी काय एकटी नाही जाते, आपण दोघं सोबत जातोय. कुठे? आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफीला. लग्नाच्या आधी तुम्ही दरवर्षी आनंदवाडीला जायचा, पण लग्नानंतर घर, जबाबदाऱ्या या सगळ्यामध्ये ना तुम्ही तुमच्या आवडीनिवडी विसरत गेलाय. तो अगं, कामाच्या गडबडीत जरी विसरलो ना तरी काही गोष्टी अजून माझ्या मनात आहेत. मालवणी टच असलेली बादल चौधरी सरांची कॉमेंट्री, IPL फिल्म कुणाल दत्ते सरांची कॉमेंट्रीचे चौकार षटकार, चंदू शेट्टे सरांची कॉमेंट्रीचा तडका. या गोष्टी विसरता येत नाही. एक्झॅक्टली, तुमच्यामुळेच तर मला क्रिकेटचं वेड लागलंय. दर्शन बांदेकर, विजय पावले, भावेश पवार यांना खेळताना बघितलं ना की IPL पण फिकी वाटते. हो ना, साला काय 101 बॅट्समॅन येतात का आनंदवाडीमध्ये? केतन म्हात्रे, फरदीन काजी, श्रेयस कदम, पवन केने, बबलू पाटील यासारख्या बॅट्समनना खेळताना बघणं म्हणजे गोल्डन चान्स असतो. आणि विक्की भोईर, विवेक शेलार, मयूर वाघमारे यांची बॉलिंग म्हणजे ना काळजात कट्ट्या. आणि ह्या लिस्ट मध्ये ओंकार देसाई आणि कृष्णा सातपुते यांचं नाव तर हमखास यायला पाहिजे. ऑफकोर्स यार, ते तर लेजंड आहेत, पण त्याच्याचबरोबर उस्मान पटेल, योगेश पेनकर यांची बॅटिंग बघायला पण जाम मजा येते. हो हो, इकडे बसून फक्त तारीफ करण्यापेक्षा ना आपण तिकडे जाऊन मॅच बघायला पाहिजे. आता लगेच? हो, हे बघा आपलं तिकीट तर रेडी आहे आणि तुम्हाला खेळण्यासाठी बॅट पण. काय मग गावाला येताय ना तुम्ही आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी बघायला? आणि टिकटा किंवा सुट्टी भेटल्या ना तर काही टेन्शन घेऊ नका. आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल आहे tenniscricket.in वर काही जाऊन मस्त क्रिकेट एन्जॉय करा. तुम्ही काय बोलताय, चला आता लवकर. आमची आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी आहे हो एक नंबर. आमची आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी आहे हो एक नंबर.